नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर अय्यर. मी माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, मागच्या लेक्चरमध्ये आपण TCS IBPSचा पॅटर्न कसा असणार याच्यावर सविस्तर चर्चा केली. त्याच्यामध्ये मी काय केलं, तुम्हाला TCS IBPS पॅटर्नचा इंग्लिश ग्रामर कशा पद्धतीने विचारतं, मग त्याचे तीन पार्टमध्ये डिवाईड करतात. व्होकॅब, ग्रामर, व्हर्बॅबिलिटी अशा तिघं पार्टमध्ये डिस्कस केलं. त्यानंतर तुम्हाला मी ट्रॅडिशनल ग्रामर कसं असतं आपलं, की ज्याला धरून आपण आजपर्यंत परीक्षा देत आलो आहे, बरोबर. त्यानंतर मी काय केलं, दोघांची कंपॅरिझन केली आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न असा केला की म्हणजे तुमचा भीती घालायचा प्रयत्न असा केला की आपला ट्रॅडिशनल ग्रामरचा पॅटर्न ॲज इट येणार आहे. फक्त 5% काही प्रश्न बदल असेल, म्हणजे जवळपास 20 प्रश्न जसे तसे असतील. फक्त 5 प्रश्न हे वेगळ्या पद्धतीचे असतील की ते TCS IBPSला धरून असतील, की ते कोणते असतील तेही मी त्या स्लाईडमध्ये डिस्कस केलेले आहे. आपण तुम्ही ते माझं लेक्चर यूट्यूबला जाऊन बघू शकतात. पण तुमचं मी जे बोलतोय ते किती तंतोतंत बरोबर आहे हे माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल, असं मी तुम्हाला तेव्हा बोललो होतो, बरोबर. तर मी आज काय केलेलं आहे, इथे TCS IBPS पॅटर्नने ज्या म्हाडाच्या असतील, DVDच्या असतील, ट्रान्सलेटरच्या असतील, कनिष्ठ अभियंतेच्या असतील, असे एकूण 40 पेपर घेतले होते. कधी 2022 आणि 2023मध्ये. त्याचा एक पेपर मी इथे घेतलेला आहे तुम्हाला डिस्कस करण्यासाठी, तुमच्यासोबत डिस्कस करण्यासाठी. कारण असं आहे की तुमची भीती निघून जाईल की मी जे बोलतोय ते एकदम तंतोतंत बरोबर आहे आणि असाच पॅटर्न येणार आहे, तर घाबरून जायचं कारण नाही. हेच मला या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. तर मित्रो, बघूया हाच पॅटर्न कसा असणार आहे या आज जी 2022ची म्हाडाची पेपर मी ते घेतली त्यावरून. हां मित्रो, पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न कोणता आहे? In the following questions, out of the given 4 alternatives, select the alternative which is the best express the meaning of the underlying idiom or phrase. आता मित्रो, लिव्हिंग फ्रॉम हँड टू माउथ ही एक इडियम आहे. ही काय आहे? इडियम आहे, बरोबर. तर याचा अर्थ काय होतो मित्रो, आजपर्यंत आपण ट्रॅडिशनल ग्रामर धरून इडियमचे प्रश्न सॉल्व्ह करतो आलो. आतापर्यंत तुम्ही जर तलाठीच्या आणि इतर सरळसेवेच्या प्रश्न बघितल्या तर त्याच्यावर सरळसेवेला हा प्रश्न आलेला आहे, बरोबर. तर मग हा पेपर TCS IBPSने घेतला होता, म्हणजे त्यांनी तिथे सुद्धा इडियम उच्चारले, म्हणजे येणाऱ्या पेपरमध्ये सुद्धा इडियम येणारच आहेत. तर आता बघूया लिव्हिंग फ्रॉम हँड टू माउथ. मित्रो, तुम्हाला इडियम आणि फ्रेजचा अर्थ जर माहिती असेल तर उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं जातं. म्हणजे काय, तर तुम्हाला त्याचे अर्थ माहिती असले पाहिजे. त्याचा अर्थ काय होतो मित्रो? दे हॅव हार्डली इनफ फॉर लाईव्हलीहूड और दे आर व्हेरी पुअर, बरोबर, असा त्याचा अर्थ होतो. आणि आफ्रिकन कंट्रीज हे गरीबच आहेत, ठीक आहे, तो पार्ट वेगळा झाला. तर या ज्या अर्थ मी तुम्हाला सांगितलं त्या अर्थाला इथे 4 पर्यायापैकी कोणता बरोबर आहे, म्हणजे त्याच्याशी कोणता मिळता जुळता आहे ते आपण बघणार आहोत. टू हॅव जस्ट इनफ मनी टू लिव्ह ऑन अँड नथिंग एक्स्ट्रा, म्हणजे त्यांच्याकडे एवढेच पैसे की ते जगू शकतात आणि वाचण्यासाठी त्यांच्याकडे काही पैसा नाही आहे, नथिंग एक्स्ट्रा काही नाही, म्हणजे ते फक्त खाऊन पिऊन राहू शकतात असे. म्हणजे अशा प्रकारे लोक आपल्याकडे पण भारतात आहे, मजूर लोक, ते फक्त खाण्यापुरतं कमवतात, त्यांच्याकडे एक्स्ट्रा काही नसतं. त्याच्या अर्थाने तुम्ही म्हणू शकता की आपल्या भारतामध्ये हेच लोक आहेत. म्हणजे हा कुठेतरी ह्या इडियमला जवळ जाणार अर्थ आहे. दुसरा अर्थ काय दुसरा दिलेला आहे? डुईंग मॅन्युअल लेबर फॉर लाईव्हलीहूड. मॅन्युअल लेबर करणं म्हणजे काबाड कष्ट करणं, कशासाठी? जगण्यासाठी. पण याचा अर्थ तो नाही आहे, म्हणून हा इथून नाही एलिमिनेट होतो. पुढचा आहे अर्निंग लॉट ऑफ वेल्थ बाय सेल्फिश मीन्स. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतं की खूप पैसा कमवणं, खूप संपत्ती कमवणं, कशाने? सेल्फिश मीन्सने, म्हणजे सेल्फिश मार्गाने किंवा करप्शन करून, याचा अर्थ होतो. म्हणजे हा पण इथे जात नाही, हे तर बिचारे जेमतेम आहेत, फक्त एवढाच पैसा त्यांच्याकडे की आहे की ते फक्त जगू शकतात, खाया पिण्यासाठी 2 गोष्टी, म्हणजे त्या बेसिक गरजा भागू शकतात, एवढाच त्यांच्याकडे पैसा आहे. तर हा तिथे जात नाही आहे, हा पण इथून उडून जातो, म्हणजे एलिमिनेट होतो. पुढचा आहे सेव्हिंग मनी फॉर द फ्युचर जनरेशन्स. म्हणजे काही पैसा गोळा करून काही खर्च करायचा आणि काही सेव्हिंग करायचं आपल्या फ्युचर जनरेशनसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी. आपलेही लोक आपणही करतो की काही पैसा आपण राखून ठेवतो की जेणेकरून आपल्या पिढीला तो कामात येईल, या अर्थाने होतो. परंतु हा अर्थ इथे फिट होत नाही, म्हणून हाही इथे निघून जातो. तर फक्त उत्तर तुमचं आहे 1. तर मित्रो, इथून सांगायचा प्रयत्न माझा एकच आहे की इडियमवर प्रश्न येऊ शकतो आणि येणारच. पुढचा प्रश्न बघूया मित्रो. पुढचा प्रश्न आहे In the following question, the question given with a blank is to be filled with an appropriate preposition. Select the most appropriate option to fill it. मित्रो, हा प्रश्न आहे तुमचा प्रिपोजिशन वरती.
पुन्हा आपला ट्रॅडिशनल ग्रामरचा पार्ट आहे, जो आपण सरळ सेवा आपली फॉलो करते, तोच पॅटर्न TCIBPS पण फॉलो करते. हा पेपर कोणता आहे? पुन्हा सांगतो, पुन्हा सांगायचं कारण माझं एवढंच आहे मित्र, की तुमची भीती निघून जावी, तुमच्या लक्षात यावं की हा जर हा पेपर जो आहे हा TCIBPSने कंडक्ट केला, हा जर त्यांनी कंडक्ट केला तर सेमच पॅटर्न येणार आहे. म्हणजे काय, प्रिपोजिशनवरती प्रश्न आपल्याला आधी विचारले आहेत आपल्या आधीच्या परीक्षांमध्ये, आणि TCIBPSने पण विचारला आहे, तर तो आपल्या येणाऱ्या एक्झामच्या पॅटर्नमध्ये पार्ट असणार आहे. तर हा प्रिपोजिशनचा पार्ट आहे. बघूया प्रश्न काय. वी आर रिअली बॅड दॅट जस्ट प्रिटेंडिंग फ्युचर कॉस्ट ऑफ आवर असेट्स. आता मित्रो, त्यांनी काय सांगितलंय की 4 ऑप्शन्सपैकी योग्य ते प्रिपोजिशन आपल्याला इथे फिलअप करायचं आहे, बरोबर. तर प्रिपोजिशनचा तुम्हाला यूज माहिती पाहिजे, कोणता प्रिपोजिशन कुठे बसतो कुठे नाही बसत, तुम्हाला एलिमिनेट करता आली पाहिजे. तर मित्रो, तुम्ही काय आता इथे 2 ऑप्शन असे उरतात की ते आपल्याला बघता बरेच लोक त्याला साईड लागू शकते. 50% आपण जातो. फॉर आणि ऑन हे येणारच नाही, हे बऱ्याच लोकांना याचा अर्थ समजू शकतो, म्हणून ते लगेच हे सांगतील. मग दोघांमध्ये आपण कन्फ्यूज होतो. काही लोक इन लिहितील, बरोबर, काही लोक ॲड लिखतील. जे इन लिखतील ते चुकतील. तर ॲड का बरोबर आहे? ॲडचं उत्तर तुम्हाला देतो मित्रो. जेव्हा आपण एखाद्या एखाद्या कामाचा उल्लेख असेल, एखाद्या विषयाचा उल्लेख असेल, त्यावेळेला एखादा काम किंवा एखाद्या विषयाचा उल्लेख असेल, त्यावेळेला त्याच्यासोबत ॲट येतो, म्हणून इथे ॲट येईल. कारण की प्रेडिक्टिंग फ्युचर म्हणजे भविष्य बघणं हे प्रकारचं काम आहे, एक प्रकारचा विषय आहे तो, बरोबर. फ्युचर बघणं हा प्रकारचा विषय झाला, बरोबर. मग त्या अर्थाने ॲट वापरला आहे इथे, म्हणून उत्तर आहे ॲट. पुढचा प्रश्न बघूया मित्रो. तर मित्रो, पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 सेंटेन्सेस सिलेक्ट द वन विच इज सिमिलर इन मिनिंग टू द गिवन अंडरलाइन वर्ड. हा असा प्रश्न आहे. तर बरोबर, तर त्याचा बघा. द चर्च वॉज अ हॅलोड प्लेस बिकॉज ऑफ द सॅक्रेड आर्टिफॅक्ट्स. तर याच्याशी मिळता जुळता सिमिलर वर्ड कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. सॅक्रेडचा अर्थ होतं पवित्र, बरोबर. तर याचा अर्थ काय होतं? व्हॅल्यूड. व्हॅल्यू म्हणजे किमतीवान, किमतीचं. तर हे उत्तर दिल्यापर्यंत जात नाही आहे, त्याला सिमिलर होत नाही, शब्द मॅच होत नाही सिमिलर म्हणून. हॉली म्हणजे पवित्र, हा मॅच होतोय. प्रेशियस म्हणजे किमतीवान, बहुमूल्य, आणि स्केअर म्हणजे रिअरली, दुर्मिळ. मग हे तिघं ऑप्शन्समधून जातात, फक्त उरतं हॉली म्हणजे पवित्र, म्हणून उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रो. 4 नंबरचा क्वेश्चन. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट सबस्टिट्यूट ऑफ द फ्रेज. फ्रेजचा प्रश्न आहे, बरोबर. आणि आतापर्यंत आपण फ्रेजेस बघत आलेलो आहे, जसं इडियम बघितले आहेत, प्रिपोजिशन बघितले आहेत, तसा फ्रेज पण प्रश्न आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे, बरोबर. तर फ्रेजचा प्रश्न आहे आणि TCIBPSचा पॅटर्न आहे फ्रेज, म्हणजे फ्रेजचा सुद्धा क्वेश्चन आपल्याला भविष्यात येऊ शकतो किंवा येईल. प्रश्न आहे, अ पर्सन कन्सिडरिंग हिमसेल्फ टू बी सुपिरियर इन कल्चर अँड इंटेलेक्ट. असा व्यक्ती जो स्वतःला कल्चर आणि इंटेलेक्टच्या दृष्टीने स्वतःला सुपिरियर समजतो, श्रेष्ठ समजतो. आपल्या समाजात काही अशी लोक आहेत की ते त्यांच्या स्वतःच्या कल्चरच्या दृष्टीने किंवा बुद्धीमध्ये स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात. म्हणजे त्याचे वेगळे कारण, कोणी जातीच्या रंगावरून किंवा ज्ञानावरून हा स्वतःला श्रेष्ठ समजतात. त्याच्या अर्थाने हा प्रश्न आहे. म्हणजे काय, हे जे सेंटेन्स आहे, अशा कोणता शब्द आहे की तो याला सूट होईल, या वाक्याला तो आपल्याला शोधायचा आहे, याला मॅच होईल तो शब्द शोधायचा आहे. तर कोणता शब्द आहे? इथे दिलेला आहे हायब्रो. हा मॅच होतो इथे. हायब्रोचा अर्थ होतो अ पर्सन कन्सिडरिंग हिमसेल्फ टू बी सुपिरियर इन कल्चर अँड इंटेलेक्ट, असा त्याचा अर्थ होतो, म्हणून उत्तर पहिलंच आहे, बाकीचे नाही आहेत. बाकीच्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. जसे इम्पोस्टरचा अर्थ आहे बडाईखोर, नाही का, स्वतःची फुशारकी मारणारा. पुढचा प्रश्न बघू द्या. 5th नंबरचा क्वेश्चन. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच इज बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द प्रोव्हर्ब्स. इथे हा पुढचा क्वेश्चन आहे प्रोव्हर्ब्सचा. प्रोव्हर्ब्स पण आपला ट्रॅडिशनल ग्रामरचा पार्ट आहे. हा TCSIB पॅटर्न पण त्याला फॉलो करतं, म्हणजे आपल्याला प्रोव्हर्ब्स पण तयारी करावं लागणार. प्रोव्हर्ब कोणती दिलेली आहे? ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. सिम्पल प्रोव्हर्ब आहे. ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, म्हणजे तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या ॲक्शनला जास्त महत्त्व असतं. म्हणजे तुमची ॲक्शन जास्त चांगली पाहिजे, तुमची कृती जास्त चांगली पाहिजे तुमच्या बोलण्यापेक्षा, बरोबर. तर त्याचा अर्थ आहे, तर त्याचा अर्थ कुठे शूट होतो तो बघायच्या. 4 पैकी एकच बरोबर, बाकी 3 एलिमिनेट होतात. तर बघूया. व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से. म्हणजे तुम्ही काय करतात त्यापेक्षा तुम्ही
जास्त महत्त्वाचं आहे कोणापेक्षा की जे काय बोलतात त्यापेक्षा. तुम्ही काय करतात हे जास्त महत्त्वाचं असतं कोणापेक्षा तुम्ही जे बोलतात त्यापेक्षा. म्हणून हे 1 नंबरचं उत्तर कुठेतरी याला सिमिलर, या अर्थाला सिमिलर आहे. बाकीचे अर्थ वेगवेगळे बघायला दिसत आहेत आपल्याला. डू समथिंग विदाऊट प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे एखादी गोष्ट करणं की विदाऊट कोणती प्लॅनिंग न करता, म्हणजे हा अर्थापर्यंत पोहोचत नाही आहे. लुक फॉर समथिंग इन द रॉंग प्लेस म्हणजे एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने बघित नाही तर तो पण बघत नाही. टेक अप टास्क दॅट यू आर कम्फर्टेबल, तर हाही तिथे बसत नाही आहे. बरोबर, म्हणजे एकच उत्तर आपल्याला लगेच सापडतं की एवढं त्याचं काय ही जे प्रभाव होतं त्याचं सिम्प्लिफिकेशन इथे लगेच सापडतं आहे. हे उत्तर कोणाचं चुकलं नसतं, हे उत्तर कोणाचं चुकलं नसतं, एवढं सोपं ते आहे. मग पुढचा बघूया. 6 नंबर. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल विथ अन अप्रोप्रिएट आर्टिकल्स. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर टू कम्प्लीट दी सेंटेन्स. तर म्हणजे हा क्वेश्चन तुमचा कशावर आहे? आर्टिकल्सवरता. आर्टिकल्ससुद्धा आपला ट्रॅडिशनल इंग्लिश ग्रामरचा पार्ट आहे जो आपण आतापर्यंत पेपर देतो आलो आहे. तलाठीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही उचकून बघितल्या तर तिथे तुम्हाला आर्टिकलचे प्रश्न सापडतील. म्हणजे आर्टिकलचं सुद्धा आर्टिकलवर सुद्धा TSIBPS प्रश्न विचारतं. प्रश्न बघूया. अ मॅन विथ ऑनर अँड इंटिग्रिटी ऑलवेज स्पीक्स डॅश डॅश ट्रूथ. म्हणजे इथे आपल्याला आर्टिकल फिट करायचं आहे या दिलेल्या ऑप्शन्समधून. तर मित्रो, जेव्हा एका पर्टिक्युलर माणसाचा उल्लेख असतो तर त्याच्या इथे येणारा आर्टिकल हा द असतो. ए आणि ॲन येणार नाही. नो आर्टिकलचा काही संबंधही नाही आहे. ॲन जरी तुम्ही ॲनचा इथे कॉन्सर्न साऊंड आहे, कॉन्सर्न आहे तर ॲन तर आलाच नसता म्हणून ॲन पण जातो त्या रूलप्रमाणे. AIU असला तर आपण ॲन वापरतो, बरोबर, आणि ते नसेल तर ए वापरतो. पण इथे उत्तर द आहे मित्रो. याचं कारण असतं आहे अ मॅन विथ ऑनर अँड इंटिग्रिटी ऑलवेज स्पीक्स. म्हणजे असा माणूस की ज्याच्याकडे ऑनर अँड इंटिग्रिटी असते की तो नेहमी काय बोलतो? सत्य, द ट्रूथ. म्हणून इथे ट्रूथसोबत द हा शब्द, द हा वापरावा लागेल आपल्याला. की इथे एका माणसाचा असा माणसाचा उल्लेख आहे की ज्याच्याकडे ऑनर अँड इंटिग्रिटी. म्हणजे हा पर्टिक्युलर झाला ना, ज्याच्याकडे सर्वच माणसाकडे ऑनर इंटिग्रिटी असते का? नाही, सिलेक्टिव्ह लोकांकडे असतात. म्हणजे जेव्हा एक स्पेसिफिक व्यक्तीसोबत बोललं जातं इथे, म्हणून दचा वापर इथे होणार. पुढचा प्रश्न बघूया. So the next question आहे in the following questions some parts of the sentence may have errors. Find out which parts of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select the no error. Select no error. मित्रो, तुमच्या एक्झाममध्ये टाईम जाऊ नये असं जास्त बघायचं. जास्त प्रश्न कधी प्रश्न तुम्हाला वाचावं लागतील, पण सरळ सेवेची जी लेवल आहे मित्रो ती 12th स्टँडर्डची आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये त्या क्वेश्चनचं जे इन्स्ट्रक्शन असतं त्याच्यामध्ये चुका जास्त करत नाही आहे. इथे बघून घ्यायचं, इथे ऑप्शन बघून लगेच की हा स्पॉटिंग एररचा क्वेश्चन्स आहे. बाकीचं वाचायचं नाही, म्हणजे तुमचा वेळ टाईम सेव्हिंग होईल. स्पॉटिंग एररचा क्वेश्चन आहे, मग इथे काय केलं, एक सेंटेन्स दिलं आहे आणि त्या सेंटेन्सच्या आधारावरती 4 ऑप्शन दिले. त्याच्यापैकी एक ऑप्शन आपल्याला बरोबर, ज्या ऑप्शन म्हणजे कोणता ऑप्शन चुकलेला आहे तो शोधायचा असतो. म्हणजे तुम्ही काय करायचं, एकच बघायचं, नो एरर दिसते का, म्हणजे नो एरर, किंवा इथे असा दिसते का, सम पार्ट्स ऑफ मे हॅव एरर्स, बरोबर, असं दिसतंय का, लगेच तिथे समजून घ्यायचं की हा प्रश्न स्पॉटिंग एरर्स आहे. म्हणजे तुमचं काय होईल, टाईम सेव्ह होईल. म्हणजे तुम्ही वाचण्यामध्ये एक अर्धा मिनटं घालतो नाही का, मग तेवढा टाईम तुमचा वाचेल. म्हणजे असं कुठे करता येईल तिथे बघायचं, आर्टिकलचं आहे का, प्रिपोजिशनचं आहे का, लगेच प्रश्न वाचताच उत्तर म्हणजे हे वरचं इन्स्ट्रक्शन वाचण्यामध्ये वेळ न घालवता प्रश्नावर डायरेक्ट यायचं. असं तुम्ही भविष्यात करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर प्रश्न बघूया. स्पॉटिंग एररचा प्रश्न आहे मित्रो, एरर्स, स्पॉटिंग एरर्स नाही का. आणि हा स्पॉटिंग एरर्स हा कशाचा पार्ट आहे मित्रो, हा पार्ट आहे TCS IBPS. म्हणजे आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले ते आपल्या आधीच्या ज्या सरसेवच्या एक्झाम झालेल्या आहेत किंवा आपण परीक्षा देत आलो त्याच्या धरूनच होते. म्हणजे त्याच्यामध्ये काही बदलच नाही दिसला नाही आपल्याला. आता जे आपण या पेपरमध्ये बघितलं त्याच्यामध्ये हा प्रश्न आला एक TCS IBPSचा. म्हणजे TCS IBPSमध्ये काही असे पार्ट्स आहे की ते आपल्यासाठी आम्हासाठी नवीन आहेत, आमच्यासाठी नवीन नाही शिकवण्यासाठी, पण तुम्ही ॲज अ विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी नवीन आहेत. पण घाबरून जाऊ नका, फार सोपं असतं. म्हणजे असा प्रश्न भविष्यात तुम्हाला परीक्षेपत्रीमध्ये दिसेल, प्रश्नपत्रीमध्ये दिसेल. कसा? असा स्पॉटिंग एररचा, बरोबर. पुढे बघा, क्वेश्चन वाचूया. वन ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम आवर कॉलेज हॅव सिलेक्टेड फॉर दी फिजिक्स ऑलिम्पियाड. आता मित्रो एवढं सोपं असतं. वन ऑफ द स्टुडंट्स बघितला तर त्यानुसार येणारा सब्जेक्ट वर्ब हे सिंग्युलर हवं. काय पाहिजे? वन ऑफ दच्या रचनेमध्ये येणारा वर्ब हे नेहमी सिंग्युलर असते, ही कन्सेप्ट आहे.
बरोबर, ही लँग्वेज इंग्लिश लँग्वेजची कन्सेप्ट आहे. बरोबर, तर मग इथे एरर आपल्याला दिसते हॅवमध्ये, तर तिथे शोधायचं कुठे कुठे दिसते. फॉर द फिजिक्स ऑलिम्पियाड इथे काही इथे एरर नाही आहे, म्हणजे हे उत्तर नाही. कॉलेज हॅव, हां इथे एरर दिसते. बाकीचे बरोबर आहे. म्हणजे तुमचं चुकलेला पार्ट कोणता आहे, हा, म्हणजे उत्तर आहे 2. बरोबर, तर एवढं सोपं आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कधी स्पॉटिंग एरर्स, क्लोज टेस्ट, फिलर्स नाही का, त्यानंतर पॅराजम्बल, सेंटेन्स रिअरेंजमेंट, हे नवीन पार्ट्स तुम्हाला आता ऐकायला भेटत असतील. आणि त्यामुळे तुमच्या मनात एक भीती झालेली. आणि भीती अजून दुसरं महत्त्वाचं TCS-IBP पेपर कंडक्ट करणार आहे. कोणतं, TCS आणि IBPS. तर TCS-IBPS कंडक्ट करणार, तर नेमकं फॉर्मेट कसा असणार आहे, पेपर कसा येणार, याची भीती खूप साऱ्या लोकांच्या मनात आहे. पण आपल्या हा पेपर बघितल्यानंतर तुमच्या मनातली भीती कुठेतरी कमी होणार आहे. कारण की मी ते दाखवून देतोय समोर आरशामध्ये आपल्याला लगेच सत्य. आरसा काय दाखवतो, सत्य. तर हा जो पेपर आहे तो आपल्यासाठी आरसा आहे. आरसामध्ये सत्य दाखवतोय की असाच पेपरचा पॅटर्न आपला असणार आहे. म्हणजे असा प्रकारचा एक प्रश्न तिथे असू शकतो क्वेश्चन पेपरमध्ये. पुढचा बघूया. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आता पॅसिव्ह फॉर्मचा आहे, म्हणजे इथे चेंज द वाईजचा प्रश्न दिलेला असेल. बरोबर, त्याचा पॅसिव्ह शोधायचा आपल्याला. पॅसिव्ह कोणता आहे, म्हणजे आपण स्कूलमध्ये, नंतर कॉलेजेसमध्ये, म्हणजे 11वी 12वीला तुम्ही हे ॲक्टिव्ह पॅसिव्ह करत आलाय, किंवा नंतर तुम्ही काही एक्झाम दिल्या असतील. बरोबर, त्याच्यामध्ये बी चेंज द वाईज तुम्ही बघितला आहे. आणि ही जी क्वेश्चन पेपर TCS-IBPS कंडक्ट केली, मग ते ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज क्वेश्चन विचारतात, म्हणजे चेंज द वाईज क्वेश्चन विचारतात. म्हणजे आपल्याला चेंज द वाईज पण करावा लागेल. डोंट पार्क युअर व्हेकल इन फ्रंट ऑफ माय हाऊस. आता इथे मित्रो हा ॲक्टिव्ह वाईज आहे. बरोबर, याचा पॅसिव्ह वाईज शोधायचा आपल्याला. आणि इथे ऑर्डर आहे मित्रो. बरोबर, इथे ऑर्डर आहे. आणि ऑर्डर जनरली शूडमध्ये एक्सप्रेस केली जाते. आता पॅसिव्ह वाईज बनवायचं असेल मित्र, तर सोपा नियम आहे. ऑब्जेक्ट हेल्पिंग वर सेंटेन्सनुसार, सेंटेन्सच्या गरजेनुसार, आणि V3 प्लस अदर, असा अदर पार्ट असा आपला जनरल नियम सांगितला तुम्हाला मी. हा तर म्हणजे ऑब्जेक्ट काय आला पाहिजे, हेल्पिंग वर पाहिजे, V3 असला पाहिजे, आणि अदर पार्ट्स. आता बघा, त्याचा पॅसिव्ह वाईज करायचा आहे. तिथे ऑब्जेक्ट कोणतं आहे, युअर व्हेकल, हे ऑब्जेक्ट आहे. हे काय आहे, ऑब्जेक्ट. आता युअर व्हेकलनं कुठे सुरू होतं ते बघायचं. आता माय हाऊस हा इथून लगेच निघून जाईल. ऑब्जेक्ट, माय हाऊस ऑब्जेक्ट नाही आहे. बरोबर, आता याचा जर तुम्ही अर्थ बघितला मित्र, माय हाऊस शुड नॉट बी पार्क इन फ्रंट ऑफ युअर व्हेकल. म्हणजे काय, याचा अर्थ एवढा फनी आहे मित्र. माय हाऊस म्हणजे माझं घर तुमच्या समोर पार्क नाही केलं गेलं पाहिजे. माय हाऊस शुड नॉट बी पार्क इन फ्रंट ऑफ युअर व्हेकल, म्हणजे माझं घर तुमच्या व्हेकल समोर पार्क नाही केलं पाहिजे, असं कुठे म्हणतो का आपण. म्हणजे यांनी ॲक्च्युअल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन चुकवलं आहे त्यांनी. बरोबर, म्हणून ते येतच नाही. पण आणि पॅसिव्ह वाईज हा ऑब्जेक्टने सुरू होतं. माय हाऊस इथे या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. ऑब्जेक्ट काय आहे तुमचं इथे, युअर व्हेकल हे आहे. तर युअर व्हेकल या तिघं सेंटेन्समध्ये आहे. तर तिघं सेंटेन्समध्ये युअर व्हेकल दिसतंय. बरोबर, आता तुम्हाला म्हटलं की ऑर्डर असेल तर तिथे शूड आला पाहिजे. काय आला पाहिजे, शूड. जनरली शूड वापरतो. आता बघा, आणि निगेटिव्ह सेन्स आहे. बरोबर, तर युअर व्हेकल शुड नॉट बी पार्क इन फ्रंट ऑफ माय हाऊस, हे उत्तर बरोबर दिसतंय आपल्याला. आणि ते उत्तर काय आहे, बाकी चुकलेलं काय ते सांगतो तुम्हाला मित्रो. युअर व्हेकल नीड नॉट बी पार्क. आता नीड नॉट बी पार्क, इथे नीड नॉट नाही पाहिजे होता, इथे शूड पाहिजे होता. युअर व्हेकल कुड नॉट बी, आता कुड, इथे कुड चुकलेला आहे, इथे शूड पाहिजे होता. म्हणून हे तिसरं चौथं चुकलं आहे. पहिलं तर हा ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून एलिमिनेट झाला. फक्त सेकंड उत्तर आहे तुमचं, ऑप्शन आहे सेकंड. पुढचा प्रश्न मित्रो. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 वर्ड्स हॅव बीन गिवन आउट ऑफ द 4 ऑप्शन गिवन आउट ऑफ द विच वन वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे ते काय केलं त्यांनी, इनकरेक्ट स्पेलिंग, म्हणजे इथे चार वर्ड्स दिलेत. त्याच्यातली एक शब्द असा आहे मित्रो, त्याची स्पेलिंग चुकलेली आहे, की त्यांनी मुद्दामून चुकवलेली आहे, की ती तुम्हाला शोधायची. आणि आपण स्पेलिंगवर कधी कमांड म्हणू शकतो, जेव्हा तुम्हाला स्पेलिंगचे रूल्स माहिती असतील, तुमच्या डोळ्याखाली स्पेलिंग गेले असतील, तेव्हा तुम्हाला ते स्पेलिंग ओळखणं सोपं जाईल. आणि हा सुद्धा आपला ट्रॅडिशनल ग्रामरचा पार्ट आहे. आणि TCS-IBPS पेपरसुद्धा स्पेलिंगवर क्वेश्चन विचारतं, म्हणजे आपल्याला स्पेलिंग पण करावं लागणार आहे मित्रो. तर म्हणजे काय, इथे लगेच भीती निघते आपली, की अरे प्रश्न तर असे येणार आहेत, मग आपल्याला घाबरायचं कामच नाही आहे. इथे प्रश्न बघा मित्रो, तर इथे फक्त गॅरंटी हा जो वर्ड आहे याची स्पेलिंग चुकवलेली आहे, बाकीचे बरोबर आहेत. म्हणून तुमचं ऑप्शन पहिला आहे, उत्तर पहिला आहे. पुढचं
पुढचा क्वेश्चन बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन हिअर, इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 words have been given out of which one word is incorrectly spelled, select the incorrectly spelled. पुन्हा स्पेलिंगवर आला क्वेश्चन्स. आता इथे बघायचं आहे चारपैकी कोणता स्पेलिंग चुकलं आहे. तर पहिलंच इथे प्रॅक्टिकल, फ्लेक्झिबल, फ्लॅशी, एलिगंट. एलिगंट पण बरोबर आहे, फ्लॅशी पण बरोबर आहे, फ्लेक्झिबल पण बरोबर आहे. चुकलं आहे प्रॅक्टिकल, इथे CAL पाहिजे होता. बरोबर, म्हणून तुमचा ऑप्शन आहे 1. तर मित्र तुम्हाला स्पेलिंगची तयारी चांगली करावी लागणार आहे. आर्टिकल्स तयारी करावं, ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज तुम्हाला बघावं लागणार आहे. बरोबर, पुढे बघूया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. काय सांगितलंय, म्हणजे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य ओळखायचं आहे. प्रश्न दिला इथे, जेनिफर सेड टू मी व्हॉट कॅन आय डू फॉर युअर चाइल्ड. जेनिफर आज टू मी व्हॉट कॅन आय डू फॉर युअर चाइल्ड. हा प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आहे. बरोबर, हे आहे डायरेक्ट स्पीचचं वाक्य. हे वाक्य डायरेक्ट स्पीच आहे आणि त्याचा इनडायरेक्ट स्पीच आपल्याला इथून या 4 दिलेल्या ऑप्शन्समधून शोधायचा आहे. आणि मित्र डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पण फार सिम्पल आहे, जसं चेंद वाईज सिम्पल आहे. मी ह्या पार्टचे भविष्यात येणाऱ्या माझ्या यूट्यूबला काही तुम्हाला फ्री लेक्चर्स टाकणार आहे की ज्याच्याकडून तुमचे व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. बाकीचे पार्ट्सही टाकणार आहे. फक्त तुम्हाला एकच काम करावं लागणार आहे मित्र, माझं लेक्चर शेवटपर्यंत बघायचं. आणि त्यानंतर तुम्ही जर कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर तर त्यांनी काय करायचं आहे, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्त लोकांना शेअर करा. माझा उद्देश ते घ्यायचं कारण एवढं की जास्त लोकांना याचा फायदा कसा होईल आणि तुमचा जसा फायदा आज तुम्ही बघता असाल, तुमचा कुठेतरी फायदा होईल, तसं बाकी लोकांचाही व्हावा, हा माझा उद्देश आहे. तर बघूया. तर आता आपण प्रश्नाकडे बघूया. जेनिफर सेड, आता हा प्रश्न आपण वाचून झाला आहे. आता याचा काय बघायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच बघायचं आपल्याला. इनडायरेक्ट स्पीच आपल्याला शोधायचं आहे. मित्र इनडायरेक्ट स्पीचचे काही रूल आहेत. कॉमाऐवजी कनेक्टर वापरतात. कनेक्टर म्हणजे कुठे वॉट येतं, कुठे वेदर येतं, कुठे दॅट येतं. बरोबर, अजून काही असे असतात. तर आता आणि रिपोर्टिंग वर्ब पण बदल होतो. हा रिपोर्टिंग सेट 2 आहे. रिपोर्टिंग वर्बसुद्धा बदल होईल जेव्हा WH ने क्वेश्चन असेल. क्वेश्चन 2 प्रकारचे, एस नो टाईप आणि WH क्वेश्चन. बरोबर, आता जेव्हा WH क्वेश्चन असेल तेव्हा हा कॉमा काढून जो WH वर्ड येतो तोच कनेक्टर म्हणून घेतात. हा एक नियम आहे, म्हणजे कॉमा काढून तोच कनेक्ट घेतात. आणि सेट 2च्या ऐवजी काय वापरतात, आस्क्ड. म्हणजे सेट 2 वाक्यामधून निघून जातो आणि आस्क्ड येतो. त्यानंतर मित्रो वाक्यामध्ये एम असेल तर वाज होतो, इज असेल तर वाज होतो, कॅन असेल तर कुड होतो. बरोबर, कॅन असेल तर काय होईल, कुड होईल. बरोबर, आणि हा आय कोणाला रेफर करतोय, जेनिफिरला, तर जेनिफिरचा काय होईल, शी होईल. आणि फॉर युअर कोणाला रेफर करतोय, जेनिफर, म्हणजे युअरचा काय होईल, माय होईल. असं होईल. आता मित्रो एक सोपी टेक्निक जरी तुम्हाला माहिती असेल तर वाक्यामध्ये जर मे आला तर माईट होतो, कॅन आला तर कुड होतो, एवढं एम आला तर वाज होतो, एवढं जरी तुम्हाला समजत असेल मित्र तर तुम्ही लगेच तुम्हाला उत्तर सापडतंय. कॅनचा कुड होतं, कुड कुठे ते शोधायचं. कुड कुठे, कुड इथे आहे. एका ऑप्शनवर तुम्हाला उत्तर सापडते, एका ऑप्शनवर तुम्हाला लगेच उत्तर सापडते आणि बाकी ठिकाणी कुठेच कुठे दिसत नाही आहे. तरी असू द्या मित्र, तरी बाकीचे ऑप्शन तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. जेनिफर आस्क्ड मी व्हॉट शी कॅन डू फॉर माय चाइल्ड. आता व्हॉट बरोबर होता, इथे शी बरोबर होता, इथे कुड पाहिजे होता. कुड नाही म्हणून चुकलेलं आहे, बाकीचं बरोबर आहे इथे. आणि क्वेश्चन मार्क निघून जातो. मित्र अजून दुसरं एक सांगायचं राहिलं की जेव्हा सेंटेन्स क्वेश्चन मार्क म्हणजे WH क्वेश्चन असेल किंवा एस नो टाईप क्वेश्चन असेल तर त्याची रचना ही काय कशी करायची असते, व्हॉट जसं ठेवायचा आणि उरलेल्या सेंटेन्सची रचना सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असं करायची असते. हे तुम्हाला मी जेव्हा डायरेक्ट इन स्पीच शिकवणार किंवा यूट्यूबला फ्री लेक्चर टाकणार आहे त्याच्यात तुम्हाला सविस्तर सांगेल मित्र. इथे मला या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगायला लिमिटेशन असतात, जेवढं सांगणं शक्य आहे तेवढं सांगतोय. आता बघा, आता इथे कुड पाहिजे होता, मग बाकी बरोबर झालं असतं, पण तो नाही आहे म्हणून पहिला ऑप्शन चुकलेला आहे. जेनिफर आस्क्ड मी व्हॉट दॅट. आता दॅट तुम्हाला जस्ट म्हटलं की कॉमा काढून काय वापरतात, हाच शब्द वापरतात, व्हॉट, वेअर, वेन, विच, काही जो असेल तो, म्हणून इथे दॅट वापरला म्हणून हे चुकलेलं होतं. आणि बाकीचं तर त्याने बदलच केला नाही आहे. बरोबर, म्हणून चुकलेलं आहे. जेनिफर आस्क्ड मी वेदर शी कॅन डू एनिथिंग फॉर माय चाइल्ड. आता इथे यांनी काय केलं आहे, वेदर वापरून घेतलेलं आहे आणि बाकी कुठला चेंज नाही आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे इथे, म्हणून हे बी चुकलेलं आहे. मग फक्त उत्तर चौथं आहे. चौथं कसं आहे, इथे हा जो रिपोर्टिंग वर्ब आहे नियमानुसार बरोबर घेतलेला आहे, मी पण बरोबर आहे आणि कॉमा करून वाट वापरायला सांगितला तोही बरोबर आहे. आणि आईचं शी होणार कारण की जेनिफर हे लेडी आहे, एका बाईचं नाव आहे म्हणून शी होणार.
बरोबर. आणि कॅनचा कुड व्हायला पाहिजे, तोही बरोबर झाला. फॉर माय आणि युअरचं माय होईल. आणि रचना, ही जी रचना आहे इथे बघा, सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट तुम्हाला दिसेल. जसं बघा, शी कुड डू हे ऑब्जेक्ट आहे आणि सॉरी हे वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट किंवा अदर पार्ट असं म्हणायचं. ऑब्जेक्ट किंवा अदर पार्ट की अदर पार्ट हा, बरोबर. तर रचना लगेच म्हणजे जो नेम तुम्हाला मी सांगितला तो तंतोतंत तिथे जुळतोय. अशा प्रकारे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करायचं असतं मित्र. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा पार्ट व्यवस्थित अभ्यासावा लागणार आहे मित्र. पुढे बघूया. In the following questions, some parts of the sentence may have errors. Find out which part of the sentence has an error and select the appropriate options. If a sentence is free from error, select no error. आता हा सुद्धा पुन्हा स्पॉटिंग एररचा प्रश्न, हा TCIBPचा पॅटर्न आहे की जो त्याला फॉलो करतो, त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. तर स्पॉटिंग एररचा प्रश्न आहे मित्र हा पुन्हा. स्पॉटिंग एरर्स, बरोबर. तर प्रश्न दिला आहे, माय मदर विल गॉन टू द मार्केट टुमारो. मित्र इथे एवढं सोपं आहे. हा विल आहे तर विलसोबत V1 आला पाहिजे. आणि जर गॉन घ्यायचा असेल V3, असा V3 सोबत मी इथे हॅव पाहिजे. म्हणजे तुम्हाला लगेच एरर सापडते. सॉर्टिंग एररचा येणारा प्रश्न मित्र हा फार सोपा असतो, फार डिफिकल्ट नसतो. त्याची फक्त तुम्हाला टेन्स व्यवस्थित माहिती असेल, टेन्स वर्बचा फॉर्म तुम्हाला चांगले माहिती असेल तर तुम्हाला ते शोधणं सोपं जाईल. एवढं सोपं ते आहे. बघूया. बघा, माय मदर विल, इथे काही एरर दिसत नाही इथपर्यंत, बरोबर. टुमारो इथे पण काही एरर नाही आहे. गॉन टू द मार्केट इथेही एरर नाही आहे. सॉरी, गॉन टू मार्केट इथे एरर आहे. बाकीचे म्हणजे ऑप्शन तुमचं 3 आहे, बाकीचे नाही आहेत, बाकीचे बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन 3 हे उत्तर असणार आहे. की एरर कुठे आहे ते शोधायचं होतं. पुढचा, in the following questions a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. Select the most appropriate answer to complete the sentence. म्हणजे हा प्रश्न आर्टिकलवरती आहे मित्र. बघूया मित्र, एडिटिंगमध्ये राहिलेले त्या व्यक्तीने नाही केली, इथे डॅशला आहेत. म्हणजे इथे आर्टिकल घ्यायचं आहे आपल्याला. स्कूल विल शॉर्टली बी ओपन आफ्टर दी क्रिसमस हॉलिडेज, असा प्रश्न आहे. आणि इथे कोणता आर्टिकल याच्यातून घ्यावं लागेल. ए येईल का, ॲन येईल का, द येईल की नो आर्टिकल, असं काही येईल का, असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 4 पैकी एक ऑप्शन तिथे येणार आहे. मित्र, पॅरेंट्स आणि मुलांना कुतूहल आहे की स्कूल कधी ओपन होईल. तर जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलतो तर तेव्हा द वापरला जातो. तर म्हणून इथे द येईल. द स्कूल विल शॉर्टली बी ओपन आफ्टर दी क्रिसमस हॉलिडेज. म्हणजे लवकरच शाळा सुरू होईल. कधी, क्रिसमसच्या हॉलिडेज लगेच संपताच आपली शाळा लगेच सुरू होणार, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून उत्तर आहे द. बाकीचे ऑप्शन चुकलेले आहेत, म्हणून तुमचं उत्तर असलं पाहिजे द. मित्र, पुन्हा सांगतो, इथे जे प्रश्न घेतलेत आपण, हे TCIBPचा पेपर आहे, म्हाडाने कंडक्ट केला. 2022-23 जे प्रश्न झाले 40 आहेत. तुम्ही मार्केटमध्ये बुक्स आणा, त्यात तुम्हाला हे भेटतील तुम्हाला. तिथे ॲनालिसिस नाही आहे, पण मी तुम्हाला ॲनालिसिस देतो आहे. आणि मित्र, इथे TCIBPचा जो मी पेपर घेतलेला, प्रश्न काही घेतले असेल तिथे संपलेले आहेत. मित्र, मला माझा जो उद्देश आहे तुम्हाला याच्यातून जो सांगायचा प्रयत्न मी इथे केलेला आहे की आपलं ट्रॅडिशन ग्रामर तसं जसं असणार आहे, बरोबर. फक्त काही पर्सेंट त्याच्यात बदल असणार आहे. स्पॉटिंग एरर्स, पॅराजंबल, क्लोज टेस्ट, फिलर्स, कनेक्टर्स, असे काही टॉपिक्स, नवीन टॉपिक या येणाऱ्या पेपरमध्ये ॲड होऊन येणार आहे. मित्र, महत्त्वाचं लास्ट सांगतो की तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, की जेणेकरून मी पुढचा जो व्हिडिओ टाकणार आहे तो फार अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्र. तो नक्की 100% बघा, सर्वांनी बघा आणि शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये मी काही अशा स्ट्रॅटेजी शेअर केल्या आहे की ज्या तुम्हाला येणाऱ्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम आहेत, मग त्यात तलाठी असेल, नगर परिषद असेल, वनरक्षक असेल, सहकार असेल, जवळपास फार मोठी लाट आहे, फार खूप सारे एक्झाम्स आहेत आणि तुम्हाला त्याच्यातून गव्हर्नमेंट अधिकारी बनायचं आहे. तर मित्र, माझा व्हिडिओ तुम्हाला 100% फायद्याचा असेल, म्हणून तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. पण त्यासाठी तो बघायचा कधी तुम्हाला समजेल की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं. सबस्क्राईब केलं असेल लगेच तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता आहे तो लगेच दिसेल. मी त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजीज घेऊन आलो मित्र. त्या स्ट्रॅटेजी अशी एवढा मी माझा ॲनालिसिस, मी पेपरचा अभ्यास केला. तुमच्या जे तलाठीच्या 2019 पेपर झाले सर्व, त्या क्वेश्चन पेपर सर्व मी व्यवस्थित बघितले. त्यानंतर TCIBP जवळपास 40 क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत. म्हणजे 40 एक्झाम घेतल्या आहेत. कोणत्या म्हाडाच्या आहेत, DVDच्या आहेत, ट्रान्सलेटरच्या आहेत, कनिष्ठ अभियंत्याच्या आहेत, अशा त्या सर्वांचा अभ्यास केला. आणि त्या सर्वांचा अभ्यास करून मी एक रिसर्च केला, एक ॲनालिसिस केलं की नेमकं यांना ग्रामर कोणतं असणार आहे
आणि यांनी कोणत्या टॉपिकवर फोकस केला पाहिजे तर यांचा रिझल्ट येऊ शकतो, मुलांचा रिझल्ट येऊ शकतो. म्हणजे मुलांना हे करायचं आहे की ती स्ट्रॅटेजी धरून. आणि मित्र, तुमचा कोणताही रिझल्ट घेण्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग पाहिजे, तुमच्याकडे स्मार्ट वर्क असलं पाहिजे, बरोबर. कोणतं वाचावं, किती वाचावं याचाही अंदाज आपल्याला आला पाहिजे, नाही तर त्याशिवाय रिझल्ट येणार नाही. आणि इंग्लिश सब्जेक्ट असा आहे मित्र, इंग्लिश सब्जेक्टमुळेच सर्व मुलांचा रिझल्ट जातो. कारण की मुलं घरी बसून मराठी करू शकतात, लॉजिक रिझनिंग घरी बसून करू शकतात, जनरल नॉलेज एखादं बुक्स आणलं चांगलं स्टँडर्ड पब्लिकेशनचं किंवा चांगल्या व्यक्तीचं तर त्याच्यातून होऊन जातं. पण इंग्लिश सब्जेक्ट असा आहे ते घरी बसून होत नाही. त्याला व्यवस्थित मार्गदर्शन असलं पाहिजे, व्यवस्थित स्ट्रॅटेजी किंवा गायडन्स तुम्हाला तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि ते गायडन्स मी द्यायचा प्रयत्न तुम्हाला करतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तेच घेऊन होतो की स्ट्रॅटेजीज कोणत्या तुमच्या असल्या पाहिजे, कसं तयारी तुम्ही केली पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यावर तो व्हिडिओ असणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. मित्र, भेटूया. सी यू. कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग माय व्हिडिओज अँड युअर स्टडीज ऑल्सो.